या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता, परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्धमध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा, म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे। त्याचबरोबर 20 प्रभाग आहेत, त्या 20 प्रभागांमध्ये एकूण 41 उमेदवार आपण उभे केलेले आहेत। हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहेत किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे, ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफियांच्या विरोधामध्ये लढा आहे। एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे, त्या पद्धतीने लढू। पक्षाचं जे काही निवडणुका होतात, पक्षाकडून लढवल्या जातात, त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाचं, त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत। आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले, चांगले उमेदवार उभे केले आहे, ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे। त्याने वास्तविक लोकसभा विधानसभेला विरोधामध्ये प्रचार केल्यानंतर आणि इथे यांची 20 वर्ष सत्ता असताना सुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हेच चुकीचं होतं आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही। इतके सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत। पण आम्ही पक्ष नेत्यांना सर्वांना सांगितलं की या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही। आणि